नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जर्नल एंट्रीजवरनं लेजर पोस्टिंग कशी करायची हे समजावून घेणार आहोत. तर चला सुरुवात करूया आजच्या आपल्या या व्हिडिओला. पहिल्यांदा आपल्याला जर्नल एंट्रीजवरनं लेजर पोस्टिंग करत असताना लेजर अकाउंट्स काढून घ्यावे लागतात. त्याचा टी फॉर्म असतो, त्या टी फॉर्ममध्ये आपण लेजर अकाउंट्स काढून घेतलेले आहेत. वेळ वाया न जाता आपण उदाहरणाला सुरुवात करूया. बघा आता काय म्हटलं तर पहिली जर्नल एंट्री होती कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट. म्हणजे आपल्याला सुरुवातीला लेजर अकाउंट बनवताना कोणतं अकाउंट काढावं लागणार? कॅश अकाउंट काढावं लागणार. तर आपण काय करूया, पहिलं जे अकाउंट आहे ते कॅश अकाउंट तयार करून घेऊ. मग मी पहिलं अकाउंट आता काढतोय कॅश अकाउंट. हे झालं कॅश अकाउंट. आता कॅश अकाउंट तयार करून ठेवलेले. आता लेजर पोस्टिंग करताना काय करायचं आहे, कॅश अकाउंटच्या विरोधात असणारा म्हणजे कॅश अकाउंटच्या डेबिटला त्याच्या विरोधात काय आहे, टू कॅपिटल अकाउंट. म्हणजे कॅश अकाउंटच्या डेबिटला हे कोणतं अकाउंट आहे? कॅश अकाउंट. कॅश अकाउंटच्या डेबिट साईडला काय लिहायचं आहे? टू कॅपिटल अकाउंट. किती दिनांक होती? 1/1/2022. इथे घ्यायचं आहे दिनांकाच्या कॉलममध्ये घ्यायचं आहे 1/1/2022. काय म्हणणार? टू कॅपिटल अकाउंट. किती रुपये? तर रक्कम होती 40,000. तर इथं रक्कमेच्या कॉलममध्ये आपल्याला किती घ्यायचं आहे? रकमेच्या कॉलममध्ये घ्यायचे आपल्याला 40,000 रुपये. हे घेतले 40,000. आता आपल्याला काय करायचं आहे की कॅशशी संबंधित जर्नल एंट्रीज ज्या आहेत, कॅशशी संबंधित म्हणजे काय, कॅश अकाउंटशी संबंधित ज्या ज्या जर्नल एंट्रीज आहे त्यांची आपल्याला लेजर पोस्टिंग कॅश अकाउंटमध्ये करून घ्यायची. आता पुढे कॅपिटल अकाउंट आहे पण ते आपण नंतर बनवूया. पहिल्यांदा कॅश अकाउंट कंप्लीट करून घ्यायचं. एक एक अकाउंट आपण काय करणार आहोत, कंप्लीट करत पुढे जाणार आहोत. मग बघा, कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट ही पहिली जर्नल एंट्रीची लेजर पोस्टिंग झाली. दुसरं म्हटलं तर परचेसेस अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. आता इथे कॅश अकाउंटला काय भेटलं? क्रेडिट. काय भेटलं आहे? क्रेडिट. म्हणजे कॅश अकाउंटच्या क्रेडिट साईडला काय लिहायचं आहे, त्याच्या विरोधात असणारं अकाउंट कोणतं आहे? परचेसेस अकाउंट. मग इथे म्हणायचं आहे काय, आता डेबिटला लिहिताना आपण टू लिहितो, तर क्रेडिटला लिहिताना आपण लिहितो बाय. काय म्हणणार आहे? बाय परचेसेस अकाउंट. बाय परचेसेस अकाउंट. दिनांक किती होती? 3/1/22. दिनांक घेतली 3/1/22. आणि रक्कम किती होती? तर 50,000 रुपये. मग रकमेच्या कॉलममध्ये आपण घेतले 50,000 रुपये. म्हणजे आता इथे पण कॅश होतं ते आपण घेतलं. दुसऱ्या जर्नल एंट्रीजमध्ये कॅशला क्रेडिट होतं ते आपण घेतलं. तिसरी जर्नल एंट्री आहे फर्निचर अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. म्हणजे इथे पण काय आहे, कॅश अकाउंटला काय भेटलं आहे? क्रेडिट भेटलं आहे. म्हणजे कॅश अकाउंटच्या क्रेडिट साईडला पुन्हा आपल्याला काय म्हणायचं आहे? बाय फर्निचर अकाउंट. बाय फर्निचर अकाउंट. किती रुपये फर्निचर अकाउंट? 30,000 रुपये. मग आपल्याला इथं लिहिताना किती लिहावं लागणार आहे? 30,000 रुपये. किती रक्कम लिहावं लागणार आहे? 30,000 रुपये आपण हे लिहिले. दिनांक किती होते त्यासाठी? 5/1/22. मग इथं दिनांक घेतली 5/1/22. त्यानंतर आता पुढे जाऊया, पुढची जर्नल एंट्रीज बघू. पुढची एंट्री होती कॅरेज अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. पुन्हा इथे कॅश अकाउंटला काय आहे? क्रेडिट आहे. म्हणजे कॅश अकाउंटच्या क्रेडिट साईडला काय करायचं आहे? कॅश अकाउंटच्या क्रेडिट साईडला आपल्याला परत काय म्हणायचं आहे? बाय कॅरेज अकाउंट. बाय कॅरेज अकाउंट. बाय कॅरेज अकाउंट. किती रुपये खर्च झाला त्यासाठी? 1,000 रुपये. मग हे 1,000 रुपये आपण इथे कॅश अकाउंटच्या क्रेडिटला घेतले. किती दिनांक होती? तर दिनांक होती 7/1/22. तर दिनांक घेतली आपण 7/1/22. दिनांकाच्या कॉलममध्ये आपण दिनांक लिहून घेतली. त्यानंतर पुढे आहे पुढची जर्नल एंट्री बघा, इन्शुरन्स अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. पुन्हा कॅश अकाउंटचा संबंध आला. म्हणजे कॅश अकाउंटच्या क्रेडिट साईडला पुन्हा आपल्याला लिहावं लागणार आहे बाय इन्शुरन्स अकाउंट. दिनांक किती होती? 9. तर बघा आता 9 तारखेची ही जर्नल एंट्री आहे, तिची आपण काय करतोय? लेजर पोस्टिंग करतोय. 9/1/2022. काय म्हणणार आहे? बाय इन्शुरन्स. बाय इन्शुरन्स अकाउंट. बाय इन्शुरन्स अकाउंट. किती रुपये? तर 500 रुपये. आपल्याला काय करायचे आता? ते 500 रुपये लिहून घ्यायचे. इथे अमाऊंटच्या कॉलममध्ये आपण घेतले 500 रुपये. त्यानंतर पुढची एंट्री बघूया, 12/1/2022ला झालेली एंट्री आहे प्रिंटिंग अँड स्टेशनरी अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. पुन्हा इथे काय भेटलं? कॅश अकाउंटला क्रेडिट भेटलं. म्हणजे कॅश अकाउंटच्या क्रेडिट साईडला कुठे? हे जे काय आपण लेजर अकाउंट काढलं कोणतं? कॅश अकाउंट. कॅश अकाउंटच्या क्रेडिट साईडला आपल्याला म्हणायचं आहे काय? बाय प्रिंटिंग अँड स्टेशनरी. बाय
प्रिंटिंग अँड स्टेशनरी अकाउंट. प्रिंटिंग अँड स्टेशनरी अकाउंट किती रुपये? रक्कम होती 2000 रुपये. तर आपण इथे रक्कम घेतली 2000. दिनांक किती होती? दिनांक होती 12. मग 12/1/2022. पुढची जर्नल एंट्री आहे 14/1/2022. बघा या तारखेला झालेली जर्नल एंट्री काय? रेंट अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. म्हणजे पुन्हा इथे कॅश अकाउंटला काय भेटले? क्रेडिट भेटले. म्हणजे कॅश अकाउंटच्या क्रेडिट साईडला आपल्याला काय लिहायचं आहे? त्याच्या विरोधात असणारं खातं कोणतं? रेंट अकाउंट. मग इथे आपण काय म्हणणार आहे? लेजर अकाउंटमध्ये कॅश अकाउंटच्या क्रेडिटला काय म्हणणार आहे? दिनांक किती होती? 14. मग 14/1/2022 काय म्हणणार आहे? कशासाठी पैसा खर्च झाला आहे? भाडं म्हणून किंवा रेंट म्हणून पैसा आपला खर्च झाला. मग बाय रेंट अकाउंट किती रुपये होते? तर 1000 रुपये. किती रुपयासाठी खर्च झाला? भाडं म्हणून किती रुपये गेलेत आपल्याकडनं? 1000 रुपये गेले. मग हे 1000 रुपये आपण काय केले? कॅश अकाउंटच्या क्रेडिटला लिहिले. त्यानंतर आता पाहायचं आहे आणखी कॅशशी संबंधित काही जर्नल एंट्रीज आहेत का? पुढची दिनांक होती बघा 16/1/2022. वेजेस अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट ही जर्नल एंट्री झाली होती. म्हणजे कॅश अकाउंटला पुन्हा काय भेटले? तर क्रेडिट भेटले. म्हणजे कॅश अकाउंटच्या क्रेडिटला त्याच्या विरोधात असणारं खातं कोणतं? कोणतं अकाउंट आहे त्याच्या विरोधात? वेजेस अकाउंट. म्हणून आपण इथं काय म्हणणार आहे? दिनांक घ्यायची आहे 16/1/2022 आणि म्हणायचं आहे काय? कॅश अकाउंटच्या क्रेडिट साईडला लिहिताना नेहमी आपण काय म्हणतो? बाय म्हणतो. बाय वेजेस अकाउंट. किती रुपये खर्च झाला वेजेस म्हणून? 3000 रुपये. तर ते 3000 रुपये आपण इथे घेतले. त्यानंतर जायचं आहे पुढच्या जर्नल एंट्रीजमध्ये 18/1/2022ला एंट्री झाली कॅश अकाउंट डेबिट टू कमिशन रिसिव्ड अकाउंट. आता इथे मात्र कॅशला काय भेटले? डेबिट. म्हणजे कॅश अकाउंटच्या कुठं जाणार आता? डेबिट साईडला. कोणत्या अकाउंटच्या? कॅश अकाउंटच्या. कॅश अकाउंटच्या डेबिट साईडला बघा, कॅश अकाउंटच्या डेबिट साईडला काय लिहायचं आहे? त्याच्या विरोधात असणाऱ्या खात्याचं नाव काय? त्याच्या विरोधात असणारं खातं? कमिशन रिसिव्ड अकाउंट. म्हणजे इथं म्हणणार आहे दिनांक 18 तारखेला आपल्याला कमिशन मिळालं आहे, बरोबर. म्हणून आपण काय करणार आहे? 18/1 दिनांक घेणार 18/1/2022 काय म्हणणार? टू कमिशन रिसिव्ड अकाउंट. कमिशन रिसिव्ड अकाउंट किती रुपये? तर 2000 रुपये. हे 2000 रुपये आपण इथे घेतले. त्यानंतर पुढची एंट्री बघायची आहे आपल्याला. आणखी कुठं कॅश आहे का? तर 20/1/2022 या दिनांकाला एक ट्रान्झॅक्शन झालं. त्यामध्येही कॅशचा संबंध आहे. कॅश अकाउंट आहे. कॅश अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट रिसिव्ड अकाउंट. काय म्हटले? कॅश अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट रिसिव्ड अकाउंट. किती रुपये? 1500. म्हणजे कॅश अकाउंटच्या डेबिटला हे जे काही लेजर अकाउंट आहे त्याच्या कुठे घ्यायचं आहे? डेबिट साईडला. दिनांक किती आहे? 20. म्हणून इथं म्हणणार आहे 20/1/22 काय म्हणणार? त्याच्या विरोधात असणारं टू इंटरेस्ट रिसिव्ड अकाउंट. टू इंटरेस्ट रिसिव्ड अकाउंट. किती रुपये व्याज मिळालं? तर 1500 व्याज मिळालं. म्हणून आपण हे 1500 आपल्या कॅश अकाउंटच्या डेबिट साईडला लिहिले. त्यानंतर पुढची जर्नल एंट्री आहे 22/1/2022 कॅश अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. माल विक्री केली आणि त्यातनं आपल्याला पैसे मिळाले. किती पैसे मिळाले? कॅश मिळाले आपल्याला 1,00,000 रुपये. मग आता कॅश अकाउंटच्या कुठे घ्यायचं आहे? डेबिट साईडला. म्हणजे कॅश अकाउंट जे आहे त्याच्या कोणत्या साईडला घ्यायचं आहे? डेबिट साईडला. काय म्हणायचं आहे? त्याच्या विरोधात असणाऱ्या खात्याचं नाव. कॅश अकाउंटच्या विरोधात कोणतं खातं दिलेलं आहे? सेल्स अकाउंट. इथं म्हणायचं आहे काय? टू सेल्स अकाउंट. काय म्हणणार? डेबिटला म्हणून आपण काय लिहितो? टू लिहितो. टू सेल्स अकाउंट. किती रुपये? 1,00,000 रुपये. किती आहे? 1,00,000 रुपये. ते आपण इथे 1,00,000 रुपये घेतले. त्यानंतर बघा दिनांक किती होती? 22. या विक्रीच्या व्यवहाराला दिनांक होती 22/1/2022. बघा आपण ही लेजर पोस्टिंग केलेली आहे. त्यानंतर आता पुढचं ट्रान्झॅक्शन बघू. 24/1/2022ला राम नावाच्या व्यक्तीला माल विकला. पण कसा विकला? उधारीवर. म्हणून जर्नल एंट्री झाली होती राम अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट, बरोबर. आता इथे कॅशचा संबंध आला का? नाही. म्हणून कॅश अकाउंटला आपण कोणतीही लेजर पोस्टिंग करणार नाही. ना कॅशला इथं डेबिट आहे ना कॅशला इथं क्रेडिट आहे. म्हणून आता काय झाले? कॅश ट्रान्झॅक्शन सगळे संपले. म्हणजे जेवढे काही जर्नल एंट्रीजमध्ये कॅश होते 1 तारखेला, त्यानंतर 3 तारखेला, त्यानंतर 5 तारखेला,
7 तारखेला 9, त्यानंतर 12, त्यानंतर 14, त्यानंतर दिनांक होती 16, दिनांक 18, दिनांक 20, दिनांक 22. म्हणजे या तारखांना कॅश संबंधित झालेले व्यवहार जे होते ते आपण कॅश अकाउंटला नोंदवले. आता काय करायचं आपल्याला आता काय करायचं आहे, कॅश अकाउंट काय करायचं आहे, क्लोज करायचं आहे. मग कॅश अकाउंट क्लोज करताना कोणती साईड मोठी आहे ते आपल्याला बघावं लागणार आहे. नक्कीच आता त्यासाठी टोटल करावी लागेल. डेबिट साईडची टोटल बघा, इथे होते पहिल्यांदा किती 40,000, त्यानंतर होते 2,000, त्यानंतर होते 1,500, त्यानंतर होते 1,00,000. म्हणजे बघा 1,40,000, 42,000, 43,000, 1,43,500. ही कोणती साईड आली, ही आली डेबिट साईड. आता क्रेडिट साईड किती येते त्याची टोटल करून पाहू. पहिले होते 50,000 रुपये, त्यानंतर होते 30,000 रुपये, त्यानंतर होते 1,000 रुपये, त्यानंतर 500 रुपये, नंतर होते 2,000 रुपये, नंतर होता 1,000 रुपये, नंतर आहे 3,000 रुपये. आता यांची पण आपल्याला काय करावं लागणार, बेरीज करावं लागणार. 0शी 0, ह्या 0शी 0, 5शी 5, 1, 2, 3, 4 आणि 3 7, 5 आणि 3 8. यांची आली टोटल 87,500. मग डेबिट आपले आहे 1,43,500. त्यातनं 87,500 आपल्याला काय करायचे आहेत, वजा करायचे आहेत. म्हणून 0शी 0, 0शी 0, 5 5 गेले 0. इथे 13 आहे, 13मधून 7 गेले, 13मधून 7 गेले, खाली राहिले 6. इकडे हातचा घेतल्यामुळे इथे राहिले 3. पुन्हा या 3मधून 8 जात नाही, 13मधून 8 गेले, शिल्लक राहिले किती 5. म्हणजे किती उत्तर आलं आपलं 56,000. आता हे 56,000 कोणत्या बाजूला कमी पडले, कोणती साईड जास्त आहे, तर आपली डेबिट साईड जादा आहे. मग डेबिट साईड जादा आहे म्हटल्यानंतर आपली जी मोठी रक्कम आहे ती आपल्याला इथे लिहायची 1,43,500. मग इकडे पण किती यायला पाहिजे, क्रेडिट साईडला पण 1,43,500 यायला हवे. मग किती कमी पडले, तर 56,000 रुपये कमी पडले. आत्ताच आपण कॅल्क्युलेशन केलं किती कमी पडले, तर 56,000 रुपये कमी पडले होते. मग याला नाव द्यायचं आहे काय, बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. आता हा बॅलन्स कुठं कॅरी डाऊन होणार, तर पुढच्या महिन्यासाठी. आत्ताचा महिना कोणता होता, जानेवारी महिना. मग जानेवारी महिन्याची शेवटची दिनांक किती असते, 31/1/2022. त्यानंतर मग पुढचा महिना कोणता, फेब्रुवारी महिना. मग आता इथं काय केलं, कॅरी डाऊन केला, तर पुढच्या महिन्यासाठी तो काय असणार आहे, ओपनिंग बॅलन्स असणार आहे. म्हणजे 1 फेब्रुवारी म्हणजेच काय, फेब्रुवारी महिना म्हणजे कोणता, दुसरा 2022. इकडे लिहिताना काय म्हणणार आहे, इथे क्रेडिटला असताना बाय लिहिलं जातं, तर डेबिटला येताना काय होणार आहे 2 येणार आहे. म्हणून इथे म्हणणार आहे 2 बॅलन्स ब्रॉड डाऊन किती रुपये, तर 56,000 रुपये. बघा आता आपण काय केलं, फक्त जे काही जर्नल एंट्रीजमध्ये कॅशशी संबंधित जर्नल एंट्रीज होती किंवा कॅश ट्रान्झॅक्शन्स जे होते ते आपण काय केले, कॅशच्या अकाउंटला पाठवले, म्हणजे लेजर पोस्टिंग केली. आता त्यानंतर आपण पुन्हा जाऊया दुसऱ्या पहिल्या जर्नल एंट्रीमध्ये. काय म्हटलं तर बघा, कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल. आता कॅशच्या डेबिटला आपण घेतलेलं आहे, राहिलं कुठे, कॅपिटल अकाउंट. म्हणजे आपल्याला दुसरं लेजर अकाउंट बनवावं लागणार आहे. कोणतं, तर आता इथं बनवतो मी दुसरं अकाउंट. कोणतं, कॅपिटल अकाउंट. कोणतं अकाउंट बनवावं लागलं मला आता, कॅपिटल. आता हे कॅपिटल अकाउंटच्या कोणत्या बाजूला, क्रेडिट बाजूला काय म्हणायचं आहे, बाय कॅश अकाउंट. बाय कॅश अकाउंट. काय दिनांक होती 1, मग दिनांक घ्यायची आहे 1/1/2022. रक्कम किती होती 40,000. किती रक्कम होती 40,000, ती आपण 40,000 घेतली. आता कॅपिटल अकाउंटशी संबंधित आणखी कुठं जर्नल एंट्री आहे का, बघून घेऊ आपण. आहे का, दुसऱ्यामध्ये नाही, तिसऱ्यात नाही, चौथ्यात नाही, 5व्यामध्ये नाही आहे, 6व्यात नाही आहे, 7व्यामध्ये नाही आहे, 8व्या जर्नल एंट्रीमध्ये नाही, 9मध्ये नाही, 10मध्ये नाही, 11मध्ये नाही, 12मध्ये नाही. म्हणजे काय की कॅपिटलशी संबंधित एकच इफेक्ट झाला, एकच एंट्री आहे. मग आपल्याला काय करायचं, आता अकाउंट काय करायचं, इथे क्लोज करायचे. मग क्रेडिट साईड किती आली 40,000 बरोबर. मग डेबिट पण किती यायला पाहिजे 40,000 यायला पाहिजे. डेबिटला सुद्धा किती यायला पाहिजे 40,000. किती कमी पडले तर 40,000 कमी पडले. त्याला आता नाव देणारे काय
टू बॅलन्स कॅरीड डाऊन, टू बॅलन्स कॅरीड डाऊन. आता महिन्याचे शेवटचे दिनांक किती आहे? 31/1/2022, बरोबर. आता हा जो बॅलन्स आहे या महिन्याचा शेवटचा, म्हणजे पुढच्या महिन्याचा काय असणार आहे? ओपनिंग असणार आहे. इथे डेबिटला आहे तर ट्रान्सफर होऊन कुठे जातो तो? क्रेडिट साईडला. मग इथे दिनांक येईल 1/2/2022. इकडं काय म्हणणार आहे? बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन किती रुपये? 40,000 रुपये. किती रुपये लिहायचे? 40,000 रुपये. आपण हे 40,000 रुपये इथे लिहिले. त्यानंतर आपल्याला जायचं आहे तिसऱ्या जर्नल एंट्रीमध्ये. तिथे म्हटलं बघा फर्निचर अकाउंट. आता आपलं कोणतं अकाउंट बनवायचं आहे? पुढचं फर्निचर. तिसरं अकाउंट मी बनवतो आहे आता फर्निचर अकाउंट. मी इथं बनवलं बघा फर्निचर अकाउंट. फर्निचर अकाउंटशी संबंधित एकच ट्रान्झॅक्शन आहे तर तेवढंच आपल्याला लिहायचं आहे. फर्निचर अकाउंटच्या डेबिटला, फर्निचर अकाउंटच्या डेबिटला काय म्हणायचं आहे? टू कॅश अकाउंट. काय म्हणायचं आहे? टू कॅश अकाउंट. दिनांक किती होती? दिनांक होती 5/1/22. मग इथे घेतले 5/1/22. काय म्हणणार आहे? टू कॅश अकाउंट. काय म्हणणार आहे? टू कॅश अकाउंट. टू कॅश अकाउंट. रक्कम किती होती? रक्कम होती 30,000, म्हणून आपण इथं रक्कम घेतली 30,000. आता फर्निचरशी संबंधित दुसरं काही जर्नल एंट्री नाही, म्हणून आपल्याला काय करायचं? आता फर्निचर अकाउंट पण काय करायचं आहे? क्लोज करायचं आहे. मग इथे आपण घेतलेत डेबिटला किती आहे? 30,000. तेवढेच क्रेडिटला येण्यासाठी किती कमी पडतात? तर 30,000 कमी पडतात. मग त्या 30,000ला आपल्याला काय द्यावं लागणार आहे? नाव द्यावं लागणार आहे. काय नाव देणार आपण? तर तो बॅलन्स राहिला, म्हणून आपण म्हणणार आहे काय? बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. किती तारखेला? तर ह्या महिन्याच्या शेवटी. शेवटची दिनांक आहे 31/1/2022. मग हा जो काही क्लोजिंग आहे पुढच्या महिन्यासाठी काय असणार आहे? ओपनिंग बॅलन्स असणार आहे. म्हणजे दिनांक येईल 1/2/2022, म्हणजे 1 फेब्रुवारी 2022ला हा ओपनिंग बॅलन्स असेल. म्हणून टू बॅलन्स ब्रॉड डाऊन किती रुपये? तर 30,000 रुपये. अशा पद्धतीने आपण काय केले? हे 3 लेजर अकाउंट्स तयार केले. त्यानंतर पुढची जर्नल एंट्री आहे बघा. पुढच्या जर्नल एंट्रीमध्ये बघायचं आता चौथी जर्नल एंट्री कॅरेज अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. आता आपल्याला पुढचं कोणतं अकाउंट तयार करावं लागणार आहे? तर कॅरेज अकाउंट बनवावं लागेल. मग मी या अकाउंटला काय नाव देतो बघा आता? कॅरेज अकाउंट. कोणतं अकाउंट लेजर बनवावं लागणार आहे मला? कॅरेज. म्हणून मी काय केलं? कॅरेज अकाउंट याला नाव दिलं. आता काय म्हटलं तर बघा कॅरेज अकाउंटच्या डेबिटला. आता हे कॅरेज अकाउंटच्या डेबिटला काय लिहायचं आहे? दिनांक 7/1/2022. त्याच्या विरोधात असणाऱ्या खात्याचं नाव. काय विरोधात असणारं खातं? टू कॅश. मग इथे घ्यायचं आहे टू कॅश अकाउंट. किती रुपये? तर 1,000 रुपये. इथे घेतले आपण 1,000 रुपये. आता कॅरेजशी संबंधित दुसरे काही व्यवहार नाही, म्हणून आपण काय करणार? अकाउंट क्लोज करणार, बरोबर. मग इथं डेबिटला आले 1,000. क्रेडिटला पण किती यायला पाहिजे? 1,000 यायला पाहिजे. मग किती बॅलन्स आला? 1,000च बॅलन्स कमी पडतो आहे. मग इथं म्हणणार आहे बाय बॅलन्स कॅरी डाऊन किती रुपये? 1,000 रुपये. पण हा क्लोजिंग कधी करतो आपण? महिन्याच्या शेवटी, म्हणून महिन्याच्या शेवटची दिनांक 31/1/2022. मग आता हा जो काही या महिन्याचा क्लोजिंगचा बॅलन्स आहे पुढच्या महिन्यासाठी काय असणार? ओपनिंग. मग 1 फेब्रुवारी 2022ला काय म्हणणार? टू बॅलन्स ब्रॉड डाऊन. काय म्हणणार? बॅलन्स ब्रॉड डाऊन किती रुपये? तर 1,000 रुपये. त्यानंतर आता पुढची एंट्री पाहूया. पुढची दिनांक आहे 9/1/2022. त्यामध्ये म्हटलं इन्शुरन्स अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. कॅश अकाउंट आपलं झालं आहे, म्हणजे आपल्याला कोणतं अकाउंट बनवायचं आहे आता? इन्शुरन्स अकाउंट. बघा कोणतं अकाउंट बनवायचं आपल्याला? इन्शुरन्स अकाउंट बनवायचं आहे. मग इथं आपण काय करू? लेजर अकाउंट कोणतं काढणार मी आता? इन्शुरन्स अकाउंट. इन्शुरन्स अकाउंट. बघा आता इन्शुरन्स अकाउंटच्या पुढे घ्यायचं डेबिटला. काय म्हणायचं आहे? टू कॅश. इन्शुरन्स अकाउंटच्या डेबिटला म्हणायचं आहे काय? टू कॅश अकाउंट. किती रुपये? तर 500 रुपये. हे घेतले 500 रुपये. दिनांक किती होती? 9/1/2022. पुन्हा इन्शुरन्सशी संबंधित काही एंट्रीज नाही आहे, म्हणून आपण काय करणार? डेबिटला 500,
क्रेडिटला पण 500 यायला पाहिजे. अकाउंट क्लोज करतो आहे. क्रेडिट साईडला 500 कमी पडले, त्याला नाव देतो बाय बॅलन्स कॅरी डाऊन. किती रुपये कमी पडले? 500. दिनांक किती असणार महिन्याच्या शेवटची? 31/1/2022. बरोबर. म्हणजेच काय होणार आता? डेबिट साईडला आपल्याला लिहावं लागेल. काय होणार? 1/2/2022 टू बॅलन्स ब्रॉड डाऊन किती रुपये? तर 500 रुपये. त्यानंतर पुढची जर्नल एंट्री झाली होती आपली प्रिंटिंग अँड स्टेशनरी अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. म्हणजे मला पुढचं लेजर अकाउंट कोणतं बनवावं लागणार? प्रिंटिंग अँड स्टेशनरी. प्रिंटिंग अँड स्टेशनरी अकाउंट हे लेजर मी बनवलं. त्यामध्ये काय म्हटलं तर प्रिंटिंग अँड स्टेशनरीला डेबिट दिलं होतं. प्रिंटिंग अँड स्टेशनरीच्या डेबिटला काय घ्यायचं आहे? टू कॅश घ्यायचं आहे. दिनांक किती? 12. मग इथं दिनांक घेणार 12/1/2022 टू कॅश अकाउंट किती रुपये? 2000 रुपये. आता त्याशी संबंधित दुसरे व्यवहार नाही आहेत म्हणून आपण काय करणार? अकाउंट क्लोज करणार. डेबिटला किती आले? 2000. क्रेडिटला पण किती यायला पाहिजे? 2000 यायला पाहिजे. किती कमी पडतात? तेवढीच रक्कम कमी पडते. मग आपण म्हणतो बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. किती रुपये कमी पडले? क्रेडिट साईडला 2000, तर ते 2000 लिहिले. कोणत्या तारखेला? तर महिन्याच्या शेवटच्या दिनांकाला. महिन्याच्या शेवटची दिनांक किती होती? 31/1/2022. आता इथे म्हणणार आहे पुढच्या ओपनिंगला, पुढच्या महिन्यात, या महिन्याच्या शेवटच्या म्हणजे पुढच्या महिन्याचा ओपनिंगचा. पुढचा महिना कोणता? फेब्रुवारी. 1 फेब्रुवारी 2022. इथं काय म्हणणार आहे? टू बॅलन्स ब्रॉड डाऊन. टू बॅलन्स ब्रॉड डाऊन किती रुपये? तर 2000 रुपये. त्यानंतर आता आपल्याला बघायचं आहे पुढची जर्नल एंट्री दिनांक 14/1/2022. काय म्हटलं होतं 14/1ला? बघा 14/1ला म्हटलं होतं रेंट अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. म्हणजेच रेंट अकाउंटच्या डेबिटला काय लिहायचं आहे? कॅश अकाउंट लिहायचं आहे. म्हणजे मला आता इथे कोणतं अकाउंट तयार करावं लागणार आहे? कोणतं लेजर बनवावं लागेल? रेंट अकाउंट. आता रेंट अकाउंट बनवलं, त्याच्या डेबिटला, रेंट अकाउंटच्या डेबिटला इथं म्हणायचं आहे टू कॅश अकाउंट. किती रुपये? तर 1000 रुपये. इथे घेतले हे 1000 रुपये. दिनांक किती होती? 14/1/2022. पुन्हा याशी संबंधित काही व्यवहार नाही आहे या महिन्याभरामध्ये म्हणून आपण काय करणार? इथं डेबिटला 1000 होते, मग क्रेडिटला पण किती यायला पाहिजे? 1000 यायला पाहिजे. मग क्लोज करूया हे खातं. क्लोज करताना आपलं असं लक्षात येतं की क्रेडिट साईडला किती कमी पडते? तेवढीच रक्कम कमी पडते. मग त्याला आपण नाव देतो बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. किती रुपये? तर 1000 रुपये. त्याला दिनांक देणार महिन्याच्या शेवटची 31/1/2022. मग आता हा जो बॅलन्स आहे पुढच्या महिन्याचा ओपनिंग म्हणजे 1 फेब्रुवारी 2022ला म्हणणार टू बॅलन्स ब्रॉड डाऊन. किती रुपये? तर 1000 रुपये. त्यानंतर जाऊया पुढच्या जर्नल एंट्रीमध्ये. बघूया आता पुढची जर्नल एंट्री काय आहे? वेजेस अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. म्हणजे आता कोणतं लेजर अकाउंट पुढचं बनवावं लागेल मला? तर वेजेस अकाउंट. मग इथे मी काय करतो? आता पुढचं अकाउंट बनवतो आहे वेजेस अकाउंट. कोणतं? वेजेस अकाउंट. वेजेस अकाउंटच्या डेबिटला दिनांक किती आहे? 16/1/2022. वेजेसच्या विरोधात असणारं खातं कोणतं? कॅश अकाउंट. मग इथं म्हणायचं काय? टू कॅश अकाउंट. किती रुपये होते? तर 3000 रुपये होते. किती रुपये होते? 3000. मग आता याशी संबंधित दुसरं काही आणखी व्यवहार नाही आहे या महिन्याभरामध्ये म्हणून आता काय करणार? आपण अकाउंट क्लोज करणार. मग इथे घेतले 3000. मग क्रेडिटला पण किती यायला पाहिजे? 3000 यायला पाहिजे. म्हणून क्रेडिट साईडला पण म्हणणार आहे बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. किती रुपये कमी पडतो? तर 3000 रुपये कमी पडतो. किती रुपये? 3000. मग हे 3000 रुपये आपण इथे लिहिले. कोणती दिनांक असणार? तर महिन्याच्या शेवटची दिनांक. आपण क्लोजिंग कधी करतो? मंथ एंडला करतो म्हणून 31/1/2022. आता हाच बॅलन्स पुढे काय होणार आहे? पुढच्या महिन्यासाठी ओपनिंगला असेल. मग 1 फेब्रुवारी 2022ला म्हणणार टू बॅलन्स ब्रॉड डाऊन. किती रुपये? तर 3000 रुपये. त्यानंतर पाहूया पुढच्या जर्नल एंट्रीमध्ये कॅश अकाउंट डेबिट टू कमिशन रिसिव्ड अकाउंट. आता कॅश आपलं झालेलं आहे म्हणजे आपल्याला कोणता लेजर अकाउंट बनवावं लागणार आहे? कमिशन रिसिव्ड अकाउंट. आता इथं घेऊया म्हणजे मला पुढचं नवीन जे लेजर बनवावं लागेल त्याला आपण म्हणूया कमिशन रिसिव्ड अकाउंट.
कोणतं अकाउंट बनवावं लागलं मला? कमिशन रिसिव्ड अकाउंट बनवावं लागलं. मग कमिशन रिसिव्ड अकाउंटला काय भेटलेलं आहे? क्रेडिट. मग कमिशन रिसिव्ड अकाउंटच्या कुठे घ्यायचं आहे? क्रेडिटला. काय म्हणणार आहे? बाय कॅश अकाउंट. त्याच्या विरोधात काय? कॅश. म्हणून काय घेतलं? बाय कॅश अकाउंट. किती रुपये? तर 2000 रुपये. इथे घेतले हे 2000 रुपये. किती दिनांक होती? 18. म्हणून 18/1/2022. आता क्रेडिट साईड जास्त आहे, मग क्रेडिट साईडला किती आले? 2000. तेवढेच कुठे यायला पाहिजे? डेबिट साईडला. मग इथे पण किती लिहिले आपण? 2000. म्हणजे बॅलन्स किती राहिला? 2000. या बॅलन्सला आपल्याला नाव द्यायचं आहे काय? आता डेबिट साईडला आहे म्हणून आपण काय म्हणणार? टू बॅलन्स म्हणणार. जेव्हा क्रेडिटला होतं तेव्हा आपण काय लिहिलं? बाय. आता डेबिटला आहे म्हटल्यावर आपण काय लिहिणार? टू बॅलन्स कॅरीड डाऊन. किती दिनांक असणार? महिन्याची शेवटची दिनांक 31/1/2022. आता हा जो बॅलन्स आहे डेबिटचा ट्रान्सफर होऊन कुठे जातो? क्रेडिट साईडला. पुढच्या महिन्यात क्रेडिट साईडला ओपनिंगला 1 फेब्रुवारी 2022. काय म्हणणार आहे? टू बॅलन्स काय म्हणणार? ब्रॉड डाऊन. किती रुपये? तर 2000 रुपये. त्यानंतर बघूया पुढची जर्नल एंट्री काय? पुढची एंट्री आहे कॅश अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट रिसिव्ड अकाउंट. आता कॅशशी संबंधित लेजर अकाउंट आपण बनवलं आहे म्हटल्यानंतर राहिलं काय? इंटरेस्ट रिसिव्ड अकाउंट. म्हणजे मला पुढचं लेजर अकाउंट कोणतं बनवावं लागेल? इंटरेस्ट रिसिव्ड अकाउंट. इंटरेस्ट रिसिव्ड अकाउंट. पुढचं लेजर अकाउंट बनवलं इंटरेस्ट रिसिव्ड अकाउंट. काय भेटलेलं आहे इंटरेस्ट रिसिव्ड अकाउंटला? क्रेडिट भेटलेलं आहे. म्हणून इंटरेस्ट रिसिव्ड अकाउंटच्या क्रेडिट साईडला काय म्हणणार? बाय कॅश अकाउंट. काय म्हणणार? बाय कॅश अकाउंट. किती रुपये लिहिणार? तर 1500 रुपये. मग इथे घेतले 1500. बरोबर. मग आता क्रेडिट साईडला 1500 म्हटल्यानंतर डेबिटला पण किती यायला पाहिजे? 1500 यायला पाहिजे. मग दोन्ही बाजू कशा असतात? नेहमी समान. मग 1500 रुपये डेबिटला कमी पडले म्हणून आपण नाव दिलं काय? टू बॅलन्स कॅरीड डाऊन. त्याची दिनांक काय असणार? महिन्याची शेवटची दिनांक 31/1/2022. मग आता हा जो बॅलन्स आहे तो पुढच्या महिन्यासाठी काय असणार आहे? ओपनिंग. इथे डेबिटला ट्रान्सफर होऊन कुठे जाणार? क्रेडिटला. म्हणजे 1 फेब्रुवारी 2022. इथं काय म्हणणार आहे? टू बॅलन्स ब्रॉड डाऊन. किती रुपये? तर 1500 रुपये. चला आता पुढची जर्नल एंट्री बघू. काय म्हटलं तर कॅश अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. आता मला पुढचं कोणतं लेजर तयार करावं लागणार आहे? सेल्स अकाउंट. पुढच्या लेजरचं नाव काय आहे? सेल्स. कोणतं अकाउंट बनवावं लागलं मला? सेल्स अकाउंट बनवावं लागणार. मग सेल्स अकाउंटला काय भेटणार? क्रेडिट. इथं सेल्स अकाउंटच्या क्रेडिटला काय लिहायचं आहे? बाय कॅश अकाउंट. बाय कॅश अकाउंट. किती रुपये? 1,00,000 रुपये. तर इथे घेतले 1,00,000 रुपये. दिनांक किती होती? 22. म्हणून 22/1/2022. बरोबर. त्यानंतर सेल्सशी संबंधित अशी दुसरी जर्नल एंट्री आहे का? तर आहे. शेवटची जर्नल एंट्री की ज्यामध्ये राम अकाउंट डेबिट टू सेल्स म्हटलं होतं. म्हणजे आता इथे परत सेल्स अकाउंटच्या क्रेडिटला बघा, सेल्स अकाउंटच्या क्रेडिटला काय म्हणणार आहे? कोणतं अकाउंट आहे? राम अकाउंट. मग इथं काय म्हणणार आहे? बाय राम अकाउंट. किती रुपये? रक्कम होती 25,000. तर इथे हे घेतले 25,000 रुपये. बघा आता त्याची दिनांक किती होती? 24. म्हणजे इथं दिनांक घेणार 24/1/2022. आता काय झालं? सेल्स अकाउंट आपण काय केले? जे सेल्सशी संबंधित होते त्या दोन्ही ट्रान्झॅक्शन इथं लिहून घेतले. आता आपण काय करणार? टोटल करणार. मग क्रेडिट साईड इथे 1,25,000 रुपये. बरोबर. आता डेबिट साईडला तेवढीच रक्कम येण्यासाठी किती कमी पडतात? डेबिट साईडला काहीच नाही आहे म्हणजे मग तेवढीच रक्कम कमी पडली 1,25,000 रुपये. त्याला नाव देणार आहे काय? टू बॅलन्स कॅरीड डाऊन. दिनांक किती असणार आहे? मंथ एंडची, महिना अखेरची दिनांक 31/1/2022. बरोबर. हा मंथ एंडचा जो बॅलन्स आहे तो पुढच्या महिन्याला काय असणार आहे? ओपनिंगचा असणार आहे. म्हणून 1 फेब्रुवारी 2022 काय होणार आहे? बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन. किती रुपये? 1,25,000 रुपये. त्यानंतर आता जाऊया शेवटच्या जर्नल एंट्रीमध्ये. आपण राम अकाउंट घेतलं नव्हतं. आता आपल्याला पुढचं लेजर अकाउंट जे बनवावं लागणार ते कुणाचं? राम अकाउंट.
आता राम अकाउंटच्या डेबिटला काय म्हटलं, राम अकाउंटच्या डेबिटला कुणाचं नाव घ्यायचं आहे, त्याच्या विरोधात असणारं सेल्स अकाउंट. मग राम अकाउंटच्या डेबिटला दिनांक किती आहे, 24/1/2022 टू काय म्हणणार आहे, सेल्स अकाउंट. त्याच्या विरोधात रामच्या विरोधात काय होतं, सेल्स, म्हणून घेतलं टू सेल्स अकाउंट. किती रुपये, तर 25,000 रुपये. बरोबर. आता इथे काय करणार आपण, अकाउंट क्लोज करणार. डेबिटला 25,000 आहे, तेवढेच कुठे यायला पाहिजे, क्रेडिटला यायला पाहिजे 25,000. इथे घेतले 25,000. मग किती कमी पडतात, त्याला आपण नाव देणार आहे बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. 25,000 रुपये कमी पडतात म्हणून 25,000 लिहिले. दिनांक किती असणार आहे, 31/1/2022. आता हा जो बॅलन्स आहे तो पुढच्या महिन्यासाठी म्हणजे 1 फेब्रुवारी 2022ला म्हणणार टू बॅलन्स ब्रॉड डाऊन. किती रुपये, 25,000 रुपये. म्हणजे अशा पद्धतीने आपण काय केलं आहे, या व्हिडिओमध्ये ज्या काही जर्नल एंट्रीज होत्या त्या जर्नल एंट्रीजवरनं लेजर अकाउंट कसे बनवायचे हे आपण समजावून घेतले. थँक्यू.